नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 2026-27 मध्ये राज्यांमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेला अर्थात म्हणजेच की पीक विवाह आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य आणि सुपीकता कार्यक्रम या तिन्ही योजना राबवण्यासाठी 5 मे 2026 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. या 3 महत्त्वपूर्ण जी.आर. 5 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजेच की राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान यांच्या अंतर्गत आता पीक प्रात्यक्षिक आणि शेती शाळा याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. व योजनेला 2026-27 मध्ये राबवण्याकरता 151 कोटी 16,45,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये आता सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्ग केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे, जो 151 कोटी 16,45,000 रुपये एवढा असणार आहे. म्हणजेच की यांच्यामध्ये कृषी सखी असतील किंवा कृषी सखीय जे काही असतील 2 कॉपर क्लस्टर असणार आहे. यांच्यामध्ये 16 दिवस प्रतिमाह 300 रुपये पर डे आणि 200 रुपयाचा टी आहे. म्हणजेच की अशा प्रकारे इन्सेंटिव्ह असणार आहे. इन्सेंटिव्ह देण्यासाठी निधी तरतुदी करण्यात आलेला आहे. बचत गट असतील किंवा शेतकऱ्यांचे गट असतील यांच्यामध्ये पीक प्रात्यक्षिक असतील, शेती शाळा असतील किंवा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना जे काही विविध प्रशिक्षण दिली जाताना शेतीची प्रात्यक्षिक घेतली जातात यांच्यासाठी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. व गटासाठी राबवली जाणारी परंपरागत कृषी विकास योजना किंवा देखील राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की 17,66,37,990 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाचा हा हिस्सा राज्य शासनाचा हिस्सा मंजूर करण्यात आलेला आहे व यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी ज्यांच्यामध्ये नैसर्गिक शेती गटाच्या माध्यमातून राबवण्याकरता एक मंजुरी देण्यात आलेली आहे. सुद्धा निधी ही तरतूद करण्यात आलेली आहे. कृषी विकास योजनेच्या अंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम राबवण्यासाठी 11 कोटी 86 लाख रुपयाचा निधी हा मंजुरी अशा प्रकारे आलेला आहे. म्हणजेच की आता 5 मे 2026 रोजी ही मंजुरी देण्यात आलेली आहे. शेती शाळा असतील किंवा हेल्थ कार्ड असतील या प्रत्यक्ष एकंदरीत जी काही शेती प्रोत्साहन देण्यासाठी मदत होणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.